अजब रमा राघवची जोडी। रमा मॅडम, तुमचा हात झोमतोय का हो अजून? नाही, जळजळ कमी झाली? हो. एकतर घरात एक पैशाची सुद्धा मदत नाहीये तुझी, त्यातून कामं वाढवून ठेव। वाव, गिफ्ट कोणी दिलंय? तुला काय करायचंय? सांगितलं ना मी, तुझा काही संबंध नाहीये। अजून किती स्पष्ट बोलू? हे काय पवित्रा, किती वेळ झाला तू फाईल घेऊन खाली आली नाहीस म्हणून शेवटी बघायला मी वर आलो। गिरीश, मी ती फाईल कपाटात सेफ मध्ये ठेवली होती मग आणि आता सेफ उघडून बघितली तर फाईल गायब आहे। पवित्रा, असं कसं होईल? कदाचित ती फाईल मी कपाटात दुसरीकडे कुठेतरी ठेवली असेल, म्हणून मी सगळे कपडे सगळे दागिने काढून पाहिले, पण पवित्रा, ती फाईल किती महत्वाची आहे तुला कल्पना आहे ना? आणि तू म्हणतेस ती गायब झाली? गिरीश, फाईल सापडेल आपल्याला। पवित्रा, तूच डाव्या उजव्या हाताने नीट कुठेतरी ठेवली असशील। तू पुन्हा कपाट चेक कर, मी ड्रॉवर मध्ये बघतो। गिरीश, मला चांगलं आठवते, मी ती फाईल कपाटात सेफ मध्येच ठेवली होती आणि सेफ नीट लॉक केले ना हे मी स्वतः चेक केलं होतं। पण आता हे गिरीश, अशोक भाऊजी खालती फाईलची वाट बघत असतील ना? आपलं नशीब चांगलं पवित्रा की तेवढ्यात कुठल्या तरी मीटिंगसाठी गेला तो। 2 तासात येतो म्हणालाय। नशिबानं तेवढा तरी ग्रेस टाइम आहे आपल्याकडे। पण 2 तासात फाईल नाही सापडली तर? पवित्रा, प्लीज असा विचारही करू नकोस। कुठल्याही परिस्थितीमध्ये अशोकची फाईल आपल्याला शोधून काढायचीच आहे। तू पुन्हा एकदा सेफ मध्ये बघ, कपाटात नीट बघ, मी इकडे ड्रॉवर्स बघतो। हो, मी बघते। काय झालं रमा मॅडम, तुम्ही अशा गप्प गप्प का आहात? हे बघा, तुमच्या हाताला खरंच त्रास होत असेल ना तर सांगा मला, असं शांत राहू नका। नाही राघव सर, माझ्या हाताला त्रास नाही होत। माझ्या डोक्यात ना वेगळेच विचार सुरू आहेत। कसले विचार? आपल्या श्रुतीचे। श्रुतीचे? तिचं काय? राघव सर, श्रुती माझ्याशी नीट का नाही बोलतो? म्हणजे आई बघा ना, माझ्याशी किती छान वाटतं। हा, आता आजी आणि पूजा वहिनी पण माझ्याशी काही सरळ नाही वागत, पण मी काही चांगलं केलं ना तर माझं कौतुक तरी करतात। पण श्रुती, ती सारखी माझ्यावर चिडलेली असते, खूप खडूस आहे ती। क्षमा मॅडम, अहो श्रुती अजिबात खडूस नाही, उलट ती ना खूप स्वच्छ मनाची, आत एक बाहेर एक असं तिला करता येत नाही, म्हणूनच कदाचित तुमच्याबद्दलचा राग ती बोलून दाखवते, लपून नाही ठेवते। पण तिचा माझ्यावरचा राग अजून गेला का नाहीये? मला माहितीये, मी सुरुवातीपासून सगळ्यांशी खूप वाईट वागले, खूप रूडली वागले, पण आता तर सगळे ओके आहे ना? मग श्रुतीचा काय प्रॉब्लेम आहे? रमा मॅडम, तुम्ही काळजी करू नका, श्रुती सुद्धा तुमच्या बाबतीत ओके होईल। हा, प्रत्येकाला आपापला राग शांत करायला ठराविक वेळ लागतो, श्रुतीला सुद्धा तिचा वेळ घेऊ द्या। मला खात्री आहे, एक ना एक दिवस तिच्या नक्की लक्षात येईल की तुम्ही दोघे ना अगदी एकसारखे आहात स्वभावाने, रोखठोक, स्पष्ट आणि खरं बोलणार आहे, आणि मग तुमची मैत्री व्हायला अजिबात वेळ लागणार नाही। आय होप असंच होईल। ठीक आहे, तुमच्यासाठी गरम गरम पेज केलीये, खाऊन घ्या। मला वाटलं होतं जगात माणुसकी शिल्लकच नाही, पण तुम्ही किती चांगले आहात। तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तर मला तिथे रस्त्यातच सोडून गेलं असतं। अहो, असं काय म्हणताय? आणि योगायोगाने आम्हाला तुमचं घर सुद्धा माहिती होतं, म्हणून आलो। आणि आत्ता हे खायला केलं ते? तुमचं मन खूप मोठं आहे, आज तुम्ही नसता तर माझं काय झालं असतं मला नाही माहित। अहो, माझ्या जागी कोणीही असतं तरी आजारी माणसाशी हे असंच वागलं असतं। आता प्लीज तुम्ही खाऊन घ्या, आम्हालाही उशीर होतोय। छान झालं। सावकाश सावकाश।
तुम्हाला अजून हवी आहे का? नको. औषधं कुठे आहेत तुमची? या बॅगेत. आजचा दिवस फारच प्रोडक्टिव्ह होता नाही रमा मॅडम? म्हणजे ते रक्षाबंधन ॲप आज कुठे जरा हातात आल्यासारखं वाटतंय. असा बराच पल्ला बाकी आहे अजून, पण तरी घ्या. काय झालं रमा मॅडम, तुम्ही अजूनही डिस्टर्ब दिसताय? श्रुती तुमच्याशी कसं वागते ह्याचा विचार करताय का अजून? सरांना मी कसं सांगू की फक्त माझ्याशी नाही तर इन जनरलच श्रुतीच्या वागण्यात काहीतरी गडबड आहे. रोहित, त्याचं गिफ्ट, हे सगळं काय आहे? राघव सर कसे रिॲक्ट करतील? पुरोहित घरात तर बोलणंच इम्पॉसिबल आहे. पूर्वी असे काही टॉपिक आले की मी मम्माशी बोलायचे, तिची ॲडवाईस घ्यायचे. आता मॉमला भेटता आलं असतं तर, पण कितीही वाटलं तरी मॉमकडे कशी जाऊ मी? आमच्यात तर परवाच खूप मोठं भांडण झालं. चला आम्ही येतो आता, आणि तुम्ही आराम करा, आणि प्लीज 2-3 दिवस उन्हाचं बाहेर निघू नका. आणि अजून काही लागलं तर मला कॉल करा. कॉल कसा करू? म्हणजे मला तर तुमचं नाव नंबर काहीच माहित नाही. काही इमर्जन्सी असली तर मी तुम्हाला कॉल कसा करणार? बट इट्स ओके, मला तुम्ही नंबर नाही दिला तरी चालेल. चांगल्या घरातली मुलगी अशा अनोळखी माणसाला नंबर नाहीच देणार. आणि इमर्जन्सीचा काय घेऊन बसला तो? इथे एकटा माणूस 8-8 दिवस मिळाला तरी शेजाऱ्यांना काही कळत नाही. अहो असं काय बोलताय? पण हे खोटं आहे का? एनिवेज, तुम्हाला अजून उशीर नको व्हायला माझ्यामुळे. तुम्ही या. थांबा, मी तुम्हाला देते माझा नंबर. माझं नाव श्रुती गजानन पुरोहित. माझा नंबर घ्या. थँक्यू. मी तुम्हाला मिस कॉल देऊन ठेवतो, आणि तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला काय कॉल वगैरे करून त्रास नाही देणार. ही बहुतेक आपली शेवटची भेट आहे. सो थँक्स फॉर एव्हरीथिंग. बाय. बाय. चल. श्रुती गजानन पुरोहित. काय झालं रमा मॅडम, तुम्हाला तुमच्या आईची आठवण येते का? राघव सर, तुम्हाला कसं कळलं मी मम्माचा विचार करते? घरापासून दूर राहणाऱ्या कुठल्याही मुलीला तिच्या आईची आठवण येणारच ना. आणि परवा जे काही घडलं आपल्या घरी, त्यानंतर मला मॉमला कॉलही करता आला नाही, आणि तिचाही मला कॉल आला नाही. ती खूप चिडली असणार आहे माझ्यावर. आपण असं करूयात का, तुम्ही भेटता का त्यांना थोडा वेळ? राघव सर, ते कसं पॉसिबल आहे? डॅडने मला सांगितलंय ना की महिनाभर तू या घरात यायचं नाही, आणि अंकल गुरुजींना पण नाही आवडणार हे. रमा मॅडम, आईने आणि मुलीने एकमेकींना भेटणं ह्या इतकं मौल्यवान आणि सुंदर ह्या जगात दुसरं काहीच नाही. माझा ऐका, आपण थोडा वेळ तुमच्या घरी जाऊया. तुम्ही लावण्य मॅडमना भेटून घ्या. चालेल, तुम्ही पण डॅडला भेटा, त्याचे खूप फेवरेट आहात तुम्ही. त्याला तुम्हाला भेटून आनंद होईल. नाही, ते बरोबर आहे, पण तुमच्या आईंचा फेवरेट नाही आहे ना, त्यामुळे आज नको. मी जेव्हा केव्हा तुमच्या घरी येईन तेव्हा सन्मानाने येईन. आज बाहेरच थांबतो. तुम्हाला जेवढा वेळ हवं तेवढा वेळ भेटा त्यांना. चल. आई, वरणाला तेलाची फोडणी देऊ का तुपाची? हो हो, कर काय? हो आई, वरणाला तेलाची फोडणी देऊ का तुपाची? अगं तुपाची देऊन टाक. आई, काय झालंय तुम्हाला? तुमचं लक्ष कुठे आहे? अगं श्रुती घरी नाही आली ना अजून, तिची वाट बघते ग बाई. येईल ना ती, पण तुम्ही एवढे अस्वस्थ का आहात? अगं तिला इतकं उशीर होत नाही कधी. ती काय एक्स्ट्रा लेक्चर्सचं वगैरे बोलली होती का? नाही, तसं काहीच मला म्हणाली नाहीये ती. मग तुम्ही तिला फोन लावून बघा. अगं तुला काय वाटतं पूजा, मी तिला फोन केला नसेल का?
मी तिला खूप वेळा फोन केला पण तिने फोन उचललाच नाहीये आणि असं कधी करत नाही ग ती. आणि तिला जर उशीर होणार असेल ना तर ती फोन करून कळवते. पण आजच असं काय झालंय? ती आहेच म्हणा. नाही मला काय वाटतं तिनं तिच्या मैत्रिणींशी गप्पा मारत बसली असेल आणि तिला वेळेचा भानच राहिला नसेल. नाही, आपली श्रुती एवढी बेजबाबदार नाहीये. ठीक आहे पण तुम्ही काळजी करू नका, येईल ती घरी. शांत राहा, मी वर्णाला फोडणी देऊन येते. गिरीश, गिरीश प्लीज रिलॅक्स. ओके, टेन्शन घेऊ नकोस. हे बघ ती फाईल सापडेल. ओके हां. आणि हॅलो, अगं आठवतंय का काही? कुठे ठेवलीस फाईल? हां, वेंधळ्यासारखी इथे तिथे नेऊन ठेवली नाहीयेस ना? तर इतक्यांदा सांगितलं ना तिने की नक्की फाईल सेफ मध्येच ठेवले म्हणून. सेफ मध्ये ठेवली होती, मग ती कुठे गायब झाली? अशी कशी जाऊ शकते ती गिरीश? इथे काय झालंय तुझ्या लक्षात आलंय का? गिरीश, अरे अशोक, अरे काही गोष्टी चांगल्यासाठीच होत असतात बघ. बरं झालं मी फाईल आधीच घेऊन गेलो नाही. ते आता गेलो त्या मीटिंग मध्येही नेमकी या प्रकरणाशी संबंधितच माणसं आली होती. मला आता कुठली रिस्क नकोय. प्लीज मला ती पुराव्याची फाईल लवकरात लवकर दे, म्हणजे मी लगेच तो गौप्यस्फोट करायला मोकळा. फाईल. सॉरी अशोक, ती फाईल आमच्या घरातनं गायब झाली आहे. व्हॉट रबिश? अरे काय बोलतोस काय तू? हे बघ गिरीश, तू माझी मस्करी करत नाहीयेस ना? ही वेळ मस्करीची नाहीये. लवकरात लवकर ती फाईल मला दे. अरे ते सगळे पुरावे मला जगासमोर आज मांडायचे आहेत. नाही अशोक, मी मस्करी करत नाहीये. ती फाईल कशी आणि कुठे गायब झाली आम्हाला काहीच कळत नाहीये. भाऊजी माझ्यावर विश्वास ठेवा, मी ती फाईल अगदी जपून ठेवली होती. पण हो, पण ती आता गायब झाली आहे ना? नाही नाही, माझी चूक झाली. एवढी मोठी जबाबदारी मी तुझ्यावर सोपवली. अशोक, नाही नाही, तुम्ही असं नका म्हणू. आम्ही ती फाईल शोधतो ना, सापडेल ती फाईल. सापडायलाच हवी. आणि तीही 24 तासाच्या आत. हे बघ गिरीश, आपली जुनी मैत्री लक्षात घेता मी आता काही ऍक्शन घेत नाही. येत्या 24 तासाच्या आत तू ती फाईल मला आणून दिली नाहीस तर परिणाम खूप गंभीर होतील. कारण त्याच्यात फार महत्वाचे पुरावे आहेत आणि ती फाईल तुझ्या घरातून गायब होणं याचा वेगळा अर्थही निघू शकतो. गिरीश, मला काय म्हणायचं ते तुझ्या लक्षात आलं असेलच. चोवीस तास. माय गॉड, हॉरिबल. गॉड, दिस इज सो हॉरिबल. बघितलंस ना गिरीश? हा, एक साधी फाईल या बाईला सांभाळता आली नाही. आज हिच्यामुळे तुला मान खाली घालावी लागली. कधी नव्हे ते कुणाचा तरी आवाज तुझ्यावर वाढवण्याची हिम्मत झाली. हे फक्त ह्या बाईमुळे झालंय, ह्या बाईमुळे. आपण ती फाईल जर शोधून दिली तर कुठून जाणार आहेस फाईल? हा, कुठून आणणार आहेस फाईल? त्यापेक्षा तुला दिलेली जबाबदारी नीट पार पाडली असतीस ना तर आज ही नामुष्कीची वेळ नसती आली माझ्यावर. पवित्रा, तुझ्याकडनं ही अपेक्षा नाहीये माझी. आता रडून काय उपयोग आहे? उद्यापर्यंत अशोकची फाईल देता नाही आली तर त्याला तोंड नाही दाखवता येणार मला. आपल्या नवऱ्याचा मान राहावा असा जरा जरी वाटत असेल तर प्लीज जा, शोधा ती फाईल, शोधून काढा तिला. थोडी साधी गोष्ट आपल्या वेंधळेपणाने इतकी कॉम्प्लिकेट करून ठेवलीस. घराच्या पलीकडच्या जबाबदाऱ्या द्यायच्या कशा तुला आता? हेच दृश्य बघायला तर इतकी वर्ष मी तडफडत होते. सो
फायनली आज माझे कान तृप्त झाले आणि मन आहे. तू अजून रडत इथेच उभी आहेस? जा जा फाईल शोध. रमा, तू इथे कशी काय? डॅड, डोंट वरी डॅड, मी घरच्यांची परमिशन घेऊनच इथे आली आहे. पण इथे हे सगळं काय चाललंय? बेबी, खूप दिवसांनी आलीस. ऑल वेल? येस मामा. आणि मामा एक मिनिट. डॅड, तू असा चिडला का आज? काही घडलंय का? पवित्र आंटी अशी रडतीये का? काय झालं हिला? अरे कोणीतरी मला सांगा ना. मॉम, तू तरी सांग मला. बेबी, काय झालंय? कोणीतरी सांगा. आज रमा मॅडमच्या घरचे सगळे त्यांना भेटून अगदी खुश होते आणि रमा मॅडम ही आनंदात असतील. त्या आनंदात असल्यानं की मलाही खूप बरं वाटतं. काय? पण ती फाईल आपल्या सेफ मधून अशी कशी डिसअपिअर झाली आहे? दिस इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. अनफॉर्च्युनेटली रमा, तसंच घडलंय. पवित्रांनी सगळा घोळ घालून ठेवलाय. What? No, Dad. I don't believe this. पवित्रा आंटी इतकी इरेस्पॉन्सिबल नाहीच आहे. ती असं नाही वागू शकत. बेबी, सगळे फॅक्ट्स तुझ्या समोर आहेत ना, पण तरीही तू ह्या बाईची बाजू घेतेस. रमा, मी खरंच सांगते ग, मी बेजबाबदारपणा नाही केलाय. त्या खोलीत सगळीकडे शोधलं पण ती फाईल नाहीये कुठेच. तुम्ही सगळ्या रूम्स मध्ये फाईल चेक केली का? अख्ख्या घरामध्ये शोधली का तुम्ही फाईल? अख्ख्या घरात? ती फाईल काय उठून अख्ख्या घरात फिरायला जाणार आहे? अरे डॅड, यू नेव्हर नो. हे बघ, ती फाईल चुकून कुठल्या तरी रूम मध्ये ठेवली गेली असेल ना. आपण शोधूया सगळ्या रूम्स मध्ये. रमा, सॉरी ग, तू अशी अचानक इतके दिवसांनी आल्यानंतर तुला हे असं काहीतरी बघावं लागलं. अजून काहीच बघावं लागलं नाहीये. उद्यापर्यंत अशोकची फाईल परत नाही करता आली ना, खूप काही बघावं लागणार आहे. मग डॅड हे बघ, सापडेल ती फाईल. तू चिडू नकोस ना. आपण एक काम करूया, आपण सगळ्या रूम्स मध्ये ती फाईल शोधूया. ओके? बेबी, मला तुझ्याशी खूप इम्पॉर्टंट बोलायचं. चल. अगं मम्मा, पण हे फाईल. चल माझ्या बरोबर. चल म्हणते ना. अरे पण ऐक ना माझं, ती फाईल. रमा, मला तुझ्याशी इम्पॉर्टंट बोलायचं. चल अगं, पण आधी. मम्मा- चल आधी. मम्मा ऐक माझं. मम्मा ये. ऐक ना. मम्मा, सगळ्या खोल्या चेक करूया म्हणल्यावर लावण्यातही अशा निघून का गेल्या? त्यांनीच काहीतरी गडबड केली नसेल ना? नाही, पण पुरावा असल्याशिवाय असा आरोप मला नाही करता येणार. तू अजून इथेच उभी आहेस? गॉड से, पवित्रा प्लीज फाईल शोधा, फाईल शोधा. मॉम, अगं ती फाईल आहे. मम्मा, असं काय करतेस तू? मम्मा, काय करतेय? तुझं काय चाललंय? मला वाटलं त्या पुरोहितांच्या घरी तुम्हाला वाटेल ते बोललीस, आवाज चढवून बोललीस, म्हणून माझी माफी मागायला आलीस. ते राहिलं बाजूला. पण कुठली ती पवित्रा? तिच्या बाजूने बोलतेस तू? काय झालंय काय तुला?
इतकी बदलली कशी ग तू? नो मामा, मी बदलले नाहीये. आय नो, त्या दिवशी मी तुझ्याशी खूप रूडली बोलले आणि माझा टोनही चुकला असेल तुझ्याशी बोलताना. पण मामा, मी काही चुकीचं बोलले असं मला नाही वाटत आहे. आणि आज सुद्धा मी पवित्र आंटीची उगाच बाजू नाही घेतली आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पवित्र आंटी असं मुद्दाम काही इम्पॉर्टंट हरवणार नाही. इट्स नॉट पॉसिबल. आय डोंट बिलीव्ह दिस. तुला कळतंय? घरातल्या आणि घरातल्या बाहेरच्या सगळ्या थर्ड क्लास माणसांपुढे येता जाता तू माझा अपमान करतेस आणि वर तुम्हाला हे सांगतेस की तू जे केलंस, जे बोललीस ते बरोबर आहे. नो मामा. नाही, एक गोष्ट मला नीट कळली. तुझ्यासाठी ती पुरोहित फॅमिली माझ्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट झाली होतीच. आता ती कोण कुठली ती बाई, ती पवित्र, ती खरी वाटायला लागली तुला. काय होत आहे तुझं? रमा, तुझ्या लेकी आता माझी किंमत शून्य झाली आहे का तू?